नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2025-26 मध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करत आहे आणि मित्रांनो त्यामध्ये आपण आज दुसरी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही तलाठी भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमधील प्रश्नांची माहिती जर तुम्हाला समजली तरच या व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न आहे, अमेय या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे, मेय म्हणजे काय तर ज्याला मोजता येते असे, आणि काय असतं, विरोधवाचक असतं, म्हणजेच ज्याला मोजता येणार नाही असे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? अमेयचा अर्थ पर्याय 2, न मोजता येणारा. ठीक आहे. प्राप्तीची इच्छा म्हणजे काय? अभिलाषा किंवा इप्सा. त्यासोबतच मोक्ष देणारा म्हणजे कोण? मोक्षदाता किंवा मुक्तिदाता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो या ठिकाणी पहा, वानर हा काय करतो? झाडावर उड्या मारतो, म्हणजेच झाडांच्या शाखांवर उड्या मारतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? शाखामृग असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. पवन म्हणजे काय असतो? वारा. ठीक आहे. हंस एक पक्षी आहे. त्यासोबतच पहा, सारंग हा शब्द आहे तो हरिण, सिंह या शब्दांचा समानार्थी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, आवड नसणाऱ्या व्यक्तीला त्या वस्तूची किंमत नसते, हा अर्थ स्पष्ट करणारी म्हण कोणती? आता मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडतच नाही, त्यावेळी आपण काय म्हणतो? गाढवाला गुळाची चव काय? म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असायला पाहिजे? पर्याय 1. प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते? या ठिकाणी पहा, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास म्हणजे काय असतो? कधी असतो? जेव्हा विग्रह होताना त्याच्यामध्ये काही शब्द जोडले जातात किंवा समास होताना काही शब्दांचा लोप होतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? मध्यम पदलोपी समास. मग या ठिकाणी पहा, प्रतिदिन हा शब्द काय आहे? प्रतिदिनचा विग्रह असतो प्रत्येक दिवशी. आणि मित्रांनो प्रत्येक हे काय झालं? अव्यय झालं. आणि मित्रांनो या ठिकाणी जेव्हा पहिलं पद अव्यय असतं आणि महत्त्वाचं असतं तेव्हा अव्ययभाव समास, म्हणजे प्रतिदिन मध्ये काय आहे? अव्ययभाव समास. आई बाप दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर द्वंद्व समास. महादेव, महान असा देव, एक शब्द आहे विशेषण आणि दुसरा शब्द आहे विशेष्य, असा ज्यावेळी संबंध असेल त्या ठिकाणी कर्मधारय समास. ठीक आहे. आणि राहिला काय? बालमित्र. विग्रह कसा होतो? बालपणापासूनचा मित्र. याच्यामध्ये काय होतंय? पणापासूनचा हे शब्द लोप पावतायत, म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आपण याला? मध्यम पदलोपी समास. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 काय आहे? बालमित्र हा शब्द मध्यम पदलोपी तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी लोकमान्य टिळक यांनी कोणता ग्रंथ लिहिला? मित्रांनो लोकमान्य टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगामध्ये असताना गीता रहस्य, गीतेवरील भाष्य गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. सत्याचे प्रयोग महात्मा गांधी आणि दासबोध समर्थ रामदास. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कर्तरी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. मित्रांनो कर्तरी प्रयोग कधी असतो? जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्त्याच्या लिंग आणि वचनानुसार बदलतं, त्या ठिकाणी त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. मग या ठिकाणी पहा, राहुल गाणे गातो. या ठिकाणी राहुल गातो, आणि जर एखादी व्यक्ती असेल, रोहिणी असेल तर काय? रोहिणी गाते. मग या ठिकाणी काय झालं? तर कर्त्याचं लिंग बदलल्यानंतर गातोचं गाते होतं, म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून पहिल्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर. रामने गाय बांधली, गायी बांधल्या, कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून कर्मणी. पेरू खाल्ला, 2 पेरू खाल्ले. म्हणजे या ठिकाणी कर्माचं वचन बदलल्यानंतर क्रियापदाचं काय होतं? खाल्लाचं खाल्ले होतं, म्हणजे या ठिकाणी देखील कर्मानुसार बदलतंय म्हणून कर्मणी प्रयोग. आणि त्यांनी आता घरी जावे, या ठिकाणी क्रियापदाचं रूप कर्ता किंवा कर्म यानुसार बदलत नाही, म्हणून भावे प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, पुढीलपैकी रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण? या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो, मुख्यत्वे करून जंगल आणि रानांवर ज्या काही कविता किंवा पुस्तक आहेत त्यापैकी जास्तीत जास्त पुस्तकं आहेत ते मारुती चित्तमपल्ली यांची आहेत. मित्रांनो यांना निसर्ग लेखक या नावानं देखील ओळखलं जातं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे.
प्रश्न क्रमांक 8, श्लाघ या शब्दाचा अर्थ काय आहे? मित्रांनो, श्लाघ म्हणजे काय? तर स्तुती, प्रशंसा. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? श्लाघ म्हणजे प्रशंसा करणे. पर्याय 4. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी दात ओठ खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग निवडा. या ठिकाणी पाहायचं आहे, दात ओठ खाणे म्हणजे काय? खूप रागावणे, खूप संताप होणे. ठीक आहे. मग या ठिकाणी शिवाजी आग्र्याहून पळाले हे कळताच औरंगजेब दात ओठ खाऊ लागला. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पळाले त्यावेळी औरंगजेबाला खूप राग आला, असा याचा अर्थ होतोय. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 मध्ये योग्य वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 10, विमल रव्याचा लाडू खाते या वाक्यातील विधेय कोणते? आता मित्रांनो, वाक्य पृथक्करणामध्ये उद्देश, उद्देश विस्तार, विधेय, विधेय विस्तार आणि कर्म हे भाग असतात. तर त्यापैकी पहा, वाक्यातील जे क्रियापद असतं त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? विधेय असं म्हणतात. आणि या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे? तर खाते हे क्रियापद आहे. म्हणजेच या ठिकाणी खाते हे काय झालं? या वाक्यातील विधेय. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय 2. उद्देश विचारला तर खाण्याची क्रिया कोण करते? विमल करते. म्हणजे विमल वाक्यातील उद्देश आहे. आणि कर्म विचारलं तर लाडू, आणि कर्म विस्तार विचारला तर रव्याचा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा मित्रांनो, मीना कर्ता, निबंध कर्म, लिहून झाला क्रियापद. आणि आपण काय पाहिलं, जर क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग असतो. मग या ठिकाणी पहा, एक निबंध असेल तर लिहून झाला, 2 असतील तर निबंध लिहून झाले. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण कर्माचं वचन बदलतो तेव्हा क्रियापदाचं रूप बदलतं, म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. त्यासोबतच पहा, पुढे वाक्यातील क्रिया पूर्ण झालेली आहे असा ज्या ठिकाणी बोध होतो त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग असतो. कारण त्या ठिकाणी क्रियेचं समापन झालेलं असतं, क्रिया पूर्ण झालेली असते, म्हणून समापन कर्मणी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? मित्रांनो, मिशांना तूप लावणे म्हणजे काय? तर ऐट मारणे किंवा मोठेपणा दाखवणे किंवा स्वतःचे बढाई मारणे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 4, उगीच ऐट करणे. मिशांना तूप लावणे म्हणजे काय? उगीच ऐट करणे. प्रश्न क्रमांक 13, पुढीलपैकी त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या ठिकाणी पहा, त्याज्य म्हणजे काय? तर एखादी अशी गोष्ट जी टाकून देता येईल किंवा त्या गोष्टीचा त्याग करता येईल. म्हणजे काय? टाकण्यासारखे किंवा सोडून देण्यासारखे. मग मित्रांनो, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? स्वीकारण्यासारखे. आणि त्यासाठी कोणता शब्द असतो? तर ग्राह्य. ग्राह्य म्हणजे काय? स्वीकारण्यायोग्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. त्याज्याला विरुद्धार्थी ग्राह्य. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी अचूक वाक्यरचना ओळखा. मित्रांनो, वाक्यरचना कशी असते? कर्ता, कर्म, क्रियापद. कर्त्याने क्रिया केली, कर्ता क्रिया कर्म आणि केली क्रियापद, अशा प्रकारे रचना पाहिजे. मग या ठिकाणी पहा, मुलींनी वडिलांची आज्ञा पाळावी. कर्ता सुरुवातीला आहे आणि त्यानंतर पुढे वडिलांची आज्ञा हे कर्म नंतर आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय 1 मध्ये योग्य वाक्यरचना दिलेली आहे. पाळावी आज्ञा, मुलींनी या ठिकाणी पहा शब्द चुकलेले आहेत, पाळावी आणि मुलींनी. ठीक आहे. आणि या ठिकाणी शेवटी पाळावे हे चुकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15, कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा किंवा केलेल्या उपकाराची जाण असणारा. त्याच्या विरुद्धार्थी काय? केलेले उपकार विसरणारा. म्हणजेच कोण? तर कृतघ्न. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2, कृतज्ञला विरुद्धार्थी कृतघ्न. प्रश्न क्रमांक 16, सुसंगत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? मित्रांनो, सुसंगत म्हणजे काय? एखाद्या गोष्टीशी संबंधित असलेला किंवा एखाद्या गोष्टीशी जोडलेला असलेला. त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे? मग एखाद्या गोष्टीशी असंबद्ध असलेला किंवा विसंगत असलेला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न क्रमांक 17, डाळ न शिजणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. मित्रांनो, डाळ न शिजणे म्हणजे काय? इच्छित कार्य पूर्ण न होणे किंवा मनात जी गोष्ट आहे ती पूर्ण न होणे. मग या ठिकाणी पहा, पर्याय 4 मध्ये, मालतीबाई शेजारच्या मायलेकीत भांडण लावण्याचा प्रयत्न करीत पण त्यांची डाळ शिजली नाही. म्हणजेच
भांडण लावण्याचा प्रयत्न करून देखील भांडण लागलं नाही, म्हणजेच इच्छित कार्य पूर्ण झालं नाही, म्हणून पर्याय 4 मध्ये डाळ न शिजण्याचा योग्य वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 18, तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. मित्रांनो, तलवारला समानार्थी कोणता? खड्ग, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पयोधर, पय म्हणजे पाणी, धर म्हणजे धरून ठेवणारा, पयोधर म्हणजे पाणी धरून ठेवणारा कोण? ढग. पयोधर हा ढगला समानार्थी आहे, मेघला समानार्थी आहे. ठीक आहे. तरु म्हणजे काय? वृक्ष, झाड. तीरकमठा म्हणजे धनुष्यबाण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, तळहातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? या ठिकाणी पहा, तळहातावर तुरी देणे म्हणजे काय? तर एखाद्याला फसवून निघून जाणे किंवा फसवून पळून जाणे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द कोणता? या ठिकाणी पहा, पारंपरिक पर्याय 1 मध्ये शुद्ध दिलेला आहे. या ठिकाणी पारंपरिक नसतं, पारंपरिक असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तिसऱ्या क्रमांकाला कोणता अक्षर आहे? प आहे, पा नाही. प्रश्न क्रमांक 21, डोळ्यात सलणे या वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग ओळखा. मित्रांनो, डोळ्यात सलणे म्हणजे काय? एखाद्याबद्दल मत्सर वाटणे किंवा एखाद्याचं यश किंवा त्याचं चांगलं झालेलं न बघवणं, म्हणजे काय? डोळ्यात सलणं. मग या ठिकाणी पहा, ऐश्वर्याचे यश सुष्मिताच्या डोळ्यात सलत होते. या ठिकाणी सुष्मिताला ऐश्वर्याबद्दल मत्सर वाटत होता, म्हणजेच पर्याय 3 मध्ये योग्य वापर झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी लेखनदृष्ट्या योग्य शब्द निवडा. आशीर्वाद. मित्रांनो, आशीर्वाद हा शब्द कसा लिहायचा? पर्याय 1 प्रमाणे. याच्यामध्ये काय आहे? तर वावर काय आहे? रफार आहे. तो रफार महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे, किंवा शला जी वेलांटी आहे ती दुसरी आहे, यावरून देखील शब्द चुकू शकतो. प्रश्न क्रमांक 23, घर जावई कोणत्या विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? या ठिकाणी पहा मित्रांनो, घर जावईचा विग्रह घरातील, घरातील जावई. मग या ठिकाणी काय झालं? तर तील हा प्रत्यय घर या शब्दाला लागला. आणि मित्रांनो, ज्यावेळी त, ई, आ किंवा तील हे प्रत्यय असतात त्यावेळी सप्तमी विभक्ती असते. आणि मित्रांनो, त्यामुळे त्या ठिकाणी घर जावईचा विग्रह घरातील जावई होतो, म्हणूनच सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास आहे. पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24, कोसला या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, कोसला ही काय आहे? कादंबरी आहे. कोणाची? भालचंद्र नेमाडे यांची, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 असणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याला देखील ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य ओळखा. मित्रांनो, उद्गारार्थी वाक्याचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये एकतर केवळ प्रयोगी अव्यय असतं किंवा त्याच्यामध्ये 100% उद्गारवाचक चिन्ह असतं. मग या ठिकाणी पहा, पर्याय 2 मध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणून पर्याय 2 याचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते? तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला
हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 7517249119 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात भारताच्या पहिल्या चित्ता संरक्षण प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतामध्ये चित्ते पूर्णपणे नामशेष झालेले होते आणि मित्रांनो त्यामुळेच भारतामध्ये चित्त्यांना पुन्हा आणण्यासाठी आफ्रिकेकडून चित्ते आणले गेले आणि कुठे ठेवले तर मध्य प्रदेश राज्यातील कुन्हो पालपूर राष्ट्रीय उद्यानात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 कुन्हो. ठीक आहे, राज्य विचारलं तर मध्य प्रदेश. त्याचबरोबर मित्रांनो या परीक्षेला आता सध्या असलेल्या चित्त्यांची संख्या किंवा किती चित्त्यांचा मृत्यू झाला यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 27 भारतीय संसदेकडून माहितीचा अधिकार अधिनियम कधी स्वीकारण्यात आला. मित्रांनो भारतीय संसदेनं 15 जून 2025 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 म्हणजेच RTI स्वीकारला. तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे, पर्याय 2 15 जून 2005. पुढचा प्रश्न कसा येतो, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कधीपासून लागू झाला. तर मित्रांनो तारीख आहे 12 ऑक्टोबर 2005. स्वीकारला 15 जूनला आणि लागू झाला 12 ऑक्टोबरला. ठीक आहे, वर्ष 2005. प्रश्न क्रमांक 28 कोणते वर्ष हे भारतातील लोकसंख्या विभाजनाचे वर्ष म्हणून ओळखले जाते. मित्रांनो या ठिकाणी पहा 1921ला काय झालं होतं, लोकसंख्येच्या दरामध्ये बरीच घट झालेली होती आणि मित्रांनो यामुळेच याला काय म्हणतात, लोकसंख्या विभाजनाचे वर्ष असं म्हणतात. म्हणजेच पर्याय 2 असणार आहे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले राष्ट्रगीत सर्वप्रथम गायले गेले. या ठिकाणी पहा मित्रांनो रवींद्रनाथ टागोर यांनी जनगणमन हे राष्ट्रगीत लिहिलं आपल्याला माहित आहे. तर 1911च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायलं गेलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. गाणारं कोण होतं तर शाळकरी मुली होत्या. त्यामध्ये कोण होतं सर्वात महत्त्वाचं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतणी सरलादेवी चौधराणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या भारतीय शहराने सलग दुसऱ्यांदा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड हा किताब पटकवलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा हा प्रश्न रद्द करू. या ठिकाणी याच्यामध्ये आता खूप बदल झालेला आहे. हा प्रश्न 2022 साठी होता परंतु आता या ठिकाणी 2025 सुरू असल्यामुळे याच्यामध्ये बदल झालेला आहे. हा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊया कारण हा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेला होता. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वनांच्या संरक्षणासाठी सरकारने वन धोरण सर्वप्रथम कधी जाहीर केले. या ठिकाणी पहा सध्या जे वन धोरण आहे ते 1988 सालचं सुरू आहे परंतु त्याच्या अगोदर सर्वप्रथम असं विचारलं असल्यामुळे त्याच्या अगोदरचं पहिलं वन धोरण आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. भारताचं पहिलं वन धोरण होतं 1952 सालचं. पुढे त्याच्यामध्ये सुधारणा करून 1988 सालचं वन धोरण स्वीकारण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय सर्वात पहिलं वन धोरण 1952 साली. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणाला पश्चिम भारतातील सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अग्रणी असे म्हटले जात असे. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो भारतातील सांस्कृतिक पुनर्जागरणाचे जनक म्हणजेच आधुनिक भारताचे निर्माते कोण, राजा राम मोहन रॉय. परंतु या ठिकाणी काय विचारले पश्चिम भारतातील म्हणजे महाराष्ट्र गुजरात या भागातील तर ते कोण होते तर महादेव गोविंद रानडे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 मगो रानडे. प्रश्न क्रमांक 33 संसदेच्या 2 सत्रातील अंतर जास्तीत जास्त किती असू शकते. मित्रांनो संसदेची वर्षाला किती सत्र होणं बंधनकारक आहे म्हणजेच संसदेची किती अधिवेशनं होणं वर्षाला बंधनकारक आहे तर 2. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये जास्तीत जास्त 6 महिने इतकं अंतर असू शकतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. अधिवेशने किती होतात 3 होतात. कोणते कोणते, एक तर उन्हाळी, दुसरं हिवाळी आणि तिसरं बजेट अधिवेशन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34 भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बनलेली पहिली महिला खालीलपैकी कोण. आता मित्रांनो भारताची उत्कृष्ट धावपटू PT उषा ही इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच IOA ची पहिली महिला अध्यक्ष बनलेली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 PT उषा. प्रश्न क्रमांक 35 भारतातील कोणते राज्य सर्वाधिक राज्यांसोबत सीमा बनवते. मित्रांनो महाराष्ट्राची सीमा किती राज्यांसोबत आहे कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी पहा उत्तर प्रदेश हे भारतातील असं राज्य आहे जे
एकूण 8 इतर राज्यांसोबत सीमा बनवते. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? सर्वाधिक सीमा बनवणारं राज्य उत्तर प्रदेश, जे की 8 सीमा बनवतं. तर मित्रांनो, महाराष्ट्र हे किती राज्यांसोबत सीमा बनवतं कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 36. लोकहितवादी या टोपण नावाने कोणत्या समाजसुधारकास ओळखले जाते? मित्रांनो, लोकहितवादी विचारलं की गोपाल हरी देशमुख, पर्याय 4. जर आपल्याला सार्वजनिक काका असं विचारलं तर काय सांगणार? सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, सार्वजनिक काका. आणि तिसरं नाव लक्षात ठेवायचं आहे, सुधारक विचारलं तर सुधारक कोण? गोपाल गणेश आगरकर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. फळांच्या अध्ययनास काय म्हटले जाते? मित्रांनो, फळांचा अभ्यास करणं म्हणजे काय? तर पोमोलॉजी. मराठी नावं लक्षात घेऊ नका, इंग्रजी नावं लक्षात ठेवा. पोमोलॉजी म्हणजे फळांचा अभ्यास, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आणि जर फुलांचा अभ्यास विचारलं तर फ्लोरिकल्चर. तसेच ऑन्कोलॉजी म्हणजे काय? तर कर्करोगाचा अभ्यास म्हणजेच कॅन्सरचा अभ्यास ऑन्कोलॉजी. कॉन्कोलॉजी म्हणजे काय? शंखांचा अभ्यास. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. मशरूम हे खालीलपैकी कोणत्या गटात मोडतं? मित्रांनो, मशरूम, ठीक आहे, मशरूम कशामध्ये मोडतं? तर हे काय आहे? बुरशी आहे, फंगस आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2 बुरशी. मशरूम हे एक बुरशी आहे, फंगस आहे. या ठिकाणी कधी बुरशी लिहितील तर कधी फंगाई लिहितील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिला साक्षरतेच्या बाबतीत केरळनंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? मित्रांनो, महिला साक्षरता सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये होती? केरळमध्ये होती. दुसऱ्या क्रमांकाला कोणतं राज्य? मिझोरम. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. केरळमध्ये 92% आणि मिझोरममध्ये 89%. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली होती? मित्रांनो, 1906 साली. कधी? 1906 साली सध्याच्या बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी नवाब सलीमुल्ला यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. कधी केली होती? 1906. कोणी? नवाब सलीमुल्ला. ठिकाण बांगलादेशमधील ढाका. प्रश्न क्रमांक 41. भारतीय राज्यघटनेत सध्या किती मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत? मित्रांनो, सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अंतर्गत किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर 11 मूलभूत कर्तव्य आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4 मध्ये कलम 51 मध्ये काय आहेत? 11 मूलभूत कर्तव्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? तर ज्यावेळी राज्यघटना तयार झाली त्यावेळी त्याच्यामध्ये किती मूलभूत कर्तव्य होती? 0 होती. परंतु पुढे 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीनं त्याच्यामध्ये 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली. पुढे 2002 साली 86व्या घटनादुरुस्तीनं 11वं मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. ठीक आहे. सध्या किती आहेत? 11 आहेत. 10 1976ला आणि 1 2002 साली. त्यासोबतच आणखी प्रश्न काय येतो? तर मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी कोणत्या समितीने शिफारस केली होती? तर मित्रांनो, समितीचं नाव होतं सरदार सुवर्णसिंग समिती. ठीक आहे. लक्षात ठेवायचे, सुवर्णसिंग समिती. प्रश्न क्रमांक 42. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व महिलांना त्यांची वैवाहिक स्थिती लक्षात न घेता गर्भधारणेच्या टिंबटिंब आठवड्यापर्यंत सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपात करण्याचा अधिकार वाढवून दिला आहे. या ठिकाणी पहा, एखाद्या महिलेचं लग्न झालं आहे किंवा नाही तरी देखील ती गर्भधारण करून बसली असेल, म्हणजेच गर्भवती असेल, तर त्यावेळी मित्रांनो 24 आठवड्यापर्यंत त्याची कोणतीही चौकशी न करता गर्भपात केला जाऊ शकतो. आणि असे आदेश कोणी दिलेले आहेत? सर्वोच्च न्यायालयाने. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43. कोणत्या समाजसुधारकाने पुणे येथे विधवा गृहाची स्थापना केली? मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये विधवांसाठी कार्य केलं आणि विधवा गृहाची स्थापना केली. पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? मित्रांनो, भारतातील सर्वाधिक लांबीची नदी गंगा आहे, सर्वांनाच माहीत आहे. पर्याय 2. तर मित्रांनो, कमेंट करून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावानं ओळखलं जातं? प्रश्न क्रमांक 45. भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(2) मध्ये काय आहे? तर
सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीची तरतूद आहे, ज्यानुसार भारताचे राष्ट्रपती आहेत ते सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक करतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? नियुक्ती कोण करत आहेत? राष्ट्रपती. पर्याय 3. कलम कोणतं? कलम 124(2). ठीक आहे. त्यासोबतच पहा, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची तसेच इतर न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? तर ही देखील राष्ट्रपतीच करतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. प्रिंटर हे संगणकाचे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? मित्रांनो, संगणकाला 3 प्रकारचे उपकरणं आहेत. एक असतात इनपुट, दुसरे असतात आउटपुट, तिसरे असतात स्टोरेज. तर या ठिकाणी पहा, ज्याच्यामधून माहिती आत पाठवली जाते त्यांना काय म्हणायचं? इनपुट. ते कोणते कोणते? तर कीबोर्ड, माऊस, स्कॅनर. आणि ज्याच्यामधून माहिती पाहिली जाते किंवा बाहेर पाठवली जाते त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं आउटपुट. त्याच्यामध्ये काय काय आलं? आउटपुटमध्ये आलं मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर इत्यादी. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? प्रिंटर काय आहे? मग आउटपुट आहे, माहिती बाहेर पाठवतं, म्हणजे पर्याय 1. तिसरा प्रकार असतो स्टोरेज. याच्यामध्ये काय काय येतं? हार्ड डिस्क आली, परत CD आली, पेन ड्राईव्ह, SSD, हे सर्व कशामध्ये आलं? स्टोरेज डिव्हाइसमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणते प्रथिन दुधामध्ये आढळते? या ठिकाणी पहा मित्रांनो, दुधामध्ये सर्वाधिक काय आढळतं? कॅरोटीन आढळतं, परंतु या ठिकाणी कॅरोटीन पर्यायामध्ये नाही. मग या ठिकाणी पहा, दुसरं कोणतं आहे? तर केसिन. दुधामध्ये केसिन नावाचं प्रथिन म्हणजे प्रोटीन आढळतं. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. जयप्रकाश नारायण हे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित होते? मित्रांनो, 1934 साली जयप्रकाश नारायण यांनी काँग्रेस सोशलिस्ट पार्टी याच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. म्हणजेच समाजवादी पार्टीच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 असणार आहे. जयप्रकाश नारायण, समाजवादी पार्टी. तर मित्रांनो, जयप्रकाश नारायण हे कोण होते? तर एक गांधीवादी समाजसुधारक आणि एक नेते होते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि सांगितलेली माहिती योग्यपणे समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच या सिरीजमधील झालेले आणि पुढे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.